तर यानंतर मी कबड्डी कधीच खेळणार नाही आणि कबड्डीच्या ग्राउंडवर सहित पाय टाकणार नाही असं म्हणणं आहे पवन शेरावतचं। पण यामागील कारण काय? तर भावना तुम्ही पाहू शकता की काही दिवसांनी पवन शेरावतची ही न्यूज तुमच्या समोर आणि तुम्ही पाहिलं असेल की पवन शेरावत सरांसाठी एक स्टेटमेंट सहित आलं आणि त्या स्टेटमेंटवर तुम्ही पाहू शकता की पवन शेरावत म्हणताना दिसत आहेत की मी यानंतर कधीच कबड्डीच्या ग्राउंडवर पाय टाकणार नाही आणि मी यानंतर कबड्डी कधीच खेळणार नाही। भारतीय टीमचे या कबड्डी टीमचे कॅप्टन पवन शेरावत यानंतर आपल्याला कबड्डी खेळताना दिसतील का? यामागील कारण काय? तर भावनो सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की PKL सीझन 12 प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला चर्चेला पाहायला मिळतं आणि प्रत्येक लहानातली लहान आणि मोठ्यातली मोठी गोष्ट धरून सहित यावेळेस आपल्याला PKL सीझन 12 खूप चर्चेत पाहायला मिळत आहे। काही जर तुम्ही सुरुवातीला पाहिलं तर सुरुवातीला आपल्याला ही 5 रेडर इथं टॉपला पाहायला मिळत होते आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही 5 रेडर यावेळेस आपल्याला इथून रिलीज करण्यात आलेले दिसत आहेत। आणि राहिला विषय आपल्या पवन शेरावतचा, तर या प्लेअरला गैरवर्तणुकीनुसार या तमिळ तलावासनं काढून टाकलेलं दिसत आहे आणि रिलीज केलेलं दिसत आहे आणि त्यावर तमिळ तलावाचं एक स्टेटमेंट सहित आलं की यानंतर आम्ही या प्लेअरला आमच्या टीममध्ये खेळवू शकत नाही, म्हणजे यानंतर आपल्याला पवन शेरावत या प्रो कबड्डी लीगमध्ये खेळताना दिसणार नाही। आणि त्यानंतर पवन शेरावतच आपल्याला स्टेटमेंट पाहायला मिळतं आणि त्यावरती म्हणतात की मी यानंतर प्रो कबड्डी लीग असो या कोणतीही लीग असो या कबड्डी असो मी कोणत्याच ठिकाणी मी कबड्डी खेळणार नाही। पण भावना त्यानंतर पवन शेरावतचे जे बँगलोर बुल्सचे आपल्याला कोच पाहायला मिळत होते ना, रणधीर सिंग काहीतरी त्यांचं नाव होतं, ते सर आपल्याला इथं त्यांच्या स्टेटमेंटनुसार सांगतात की ही प्लेअर जर खरंच गैरवर्तणूक करीत असला तर त्यावेळेस जेव्हा मी त्याच्या कानाखाली मारले ना त्यानंतर सहित त्या प्लेअरनी नजर वर करून सहित मला बोललं नाही, माझ्याकडे बघितलं सहित नाही। मग असा प्लेअर कसा गैरवर्तणूक करू शकते? इंडियन टीमचा कॅप्टन असं करूच शकत नाही। राहिला विषय तर पवन शेरावत सरांना 2023च्या आसपास काहीतरी आपण पाहू शकता की अर्जुन अवॉर्डने सहित सन्मानित करण्यात आलं आणि ती अवॉर्ड सहित म्हणून असं कुणालाही मिळत नाही, ते प्रत्येकाला माहितीच आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं की खरंच पवन शेरावतकडून जी चूक झाली ना त्या चुकीची भरपाई म्हणून पवन शेरावतला यावेळेस रिलीज केलेलं दिसत आहे का? यानंतर खरंच पवन शेरावत आपल्याला PKL सीझन 13 असो 14 असो या पुढले जे पण सीझन येते ना त्या सीझनमध्ये खेळताना दिसतील का? बाकी जर ही गोष्ट जर खरी निघाली आणि पवन शेरावत सरांनी जर गैरवर्तणूक केली असेल तर खरंच यानंतर आपले पवन शेरावत सर आपल्याला प्रो कबड्डी लीगमध्ये दिसतील का? आणि राहिला विषय जे पण प्रो कबड्डी लीग बघत आहेत ना त्यांच्यासाठी खरंच भावनो खरं सांगा की खरंच पवन शेरावत सरने कधीतरी किंवा ग्राउंडवर असो या ग्राउंडच्या बाहेर असो तुमच्या नजरेत कधी असं आलं आहे का की या प्लेअरनी गैरवर्तणूक केली या कुणासोबत वाईट वागलाय? माझ्या तर नजरेत आलं नाही। बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा।